रामचंद्र प्रकाश सावंत, मुक्काम गिरगाव, पोस्ट हिरलोक, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मी ह्या गिरगाव गावचा रहिवासी असून माझं जवळजवळ 2 एकरचं क्षेत्र आहे पूर्ण शेतीचं. आता गेली 10 ते 12 वर्ष मी शेती करतो आहे इथे. SRTची लागवड 2018पासून मी घेतो आहे. हे आता समोर तुम्हाला दिसतंय की आता हे 6वं वर्ष माझं चालू आहे SRT पद्धतीने शेती करायची. भात लागवडीच्या विविध पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने शेती करू शकतो. बरोबर. त्यानंतर श्री पद्धतीने भात लागवड केली जाते, 4 सूत्रीने पण भात लागवड केली जाते. बरोबर. परंतु तुम्ही SRT पद्धत का निवडली? SRT पद्धतीने निवड करायचं माझं पहिलं म्हणजे नाव ते नेरळला चंद्रशेखर भडसावळे हे कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे यांच्या माध्यमातून त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही हे आता SRT पद्धतीने शेती लागवड करतो आहे. SRT पद्धतीने शेती लागवड करण्याचं कारण एकच की म्हणजे मशागतीचा पूर्ण जो खर्च आहे 20-25 वर्षाचा तो एकदाच करावा लागतो. दुसरी गोष्ट मजुरांचा जो खर्च आहे तो पण बऱ्यापैकी वाचतो. जमिनीची सुपीकता वाढते, पाण्याचा भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते आणि जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात गांडूळ निर्माण होतात. गांडूळ निर्माण झाल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी वाढत चाललेली आहे. SRT पद्धतीने आपण भात लागवड केलेली आहे, तर त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या. SRT पद्धत लागवड सुरुवात करण्यापूर्वी आपण पूर्ण जमिनीची मशागत करून घ्यायची, जशी आपण पारंपरिक पद्धतीने करून घेतो तशा त्या पद्धतीने. आणि नंतर 1 मीटर रुंदीचे बेड पाडायचे आहेत, म्हणजे गादी वाफे तयार करायचे आहेत, मध्ये सरी ठेवायची आहे. ते एकदा गादी वाफे तयार झाले की आपल्याला 20 ते 25 वर्ष बघायची गरज नाही. एकदा आपण मशागत केली आणि बेड झाले तयार की आपण असं एक साचा तयार केलेला आहे मी अशा पद्धतीने आपल्या जवळच्याच वेल्डरकडून. तो साचा करून घ्यायचा. 1 मीटर रुंदी आहे, लांबी आहे त्याची आणि 75 सेंटीमीटर रुंदी आहे. आणि असे त्याला हुक करून घ्यायचे अशा पद्धतीने पाईप लावून. आणि एकदा ते पाईप लावून तयार झाले की आपला SRT साचा तयार झाला. हा SRT साचा कसा वापरायचा तो मी तुम्हाला दाखवतो प्रात्यक्षिकद्वारे. आपण इथे आता मोकळ्या जागेत आपण बघू. अशा पद्धतीने एकटा माणूस पण साच्याने आपण होल मारून एकदा होल तयार झाले का पुढच्या वेळेस साच्यापर्यंत त्या साच्यामध्ये होल मारून आपण ते होल मारू शकतो. आणि याच्यामध्ये एकदा होल पडले, आपण होल मारून घेतले मार्किंग करून, ह्याच्यामध्ये बियाणं आणि खत ॲट ए टाईम एका टायमिंगला टाकलं काय काम झाल्यानंतर आपण ज्या भात शेतीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन होत नाही किंवा जिथं पाणथळ भाग आहे तिथे निळ्या भुंगाराचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर आपल्याला त्या अनुषंगानं पाण्याच्या व्यवस्थापनासंदर्भात काय सांगायचं? पाण्याचं व्यवस्थापन गेली 5 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने मी पारंपरिक पद्धतीने शेती करायचो त्यावेळी मला हा निळ्या भुंगाराचा प्रादुर्भाव सतत जाणवत राहायचा, म्हणजे कायमस्वरूपी अटॅक असायचा. पण आता तुम्ही बघाल तर 5-6 वर्ष मला निळ्या भुंगाराचा काय प्रादुर्भाव झालेला नाही. कारण आता ही नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी उंची 4-5 इंचावर आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी आपण पाणी जेव्हा काढू शकतो किंवा पुन्हा फुगवून ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण जसं म्हणालात 2018पासून आपण SRT पद्धतीने भात शेती करत आहात. बरोबर. तर आत्तापर्यंत या लागवडीमुळे तुम्हाला काय काय फायदे झाले त्याविषयी थोडंसं सांगा. फायदे म्हणजे बऱ्यापैकी आमची जमीन बलवान झालेली आहे, चांगली सुपीक झालेली आहे. तिचा जो कार्बन रेशो जो आहे, कार्बनचं ह्याचं प्रमाण ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. गांडुळांचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट जमीन तर बलवान झालीच, शिवाय मजुरांचे जे मला मजूर लागायचे भरपूर, ते मजुरांचा खर्च बऱ्यापैकी वाचलेला आहे, मशागतीचा खर्च वाचलेला आहे. शिवाय ह्याच्यामध्ये कीटकनाशक काय फवारणी करायची गरज वाटत नाही, कारण सशक्त जमीन असल्यामुळे सशक्त रोप पण तयार होतात. आणि त्याच्यामुळे अन्नधान्य पण विपुल प्रमाणात. आणि ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी पारंपरिक पद्धतीपेक्षा आताच्या ह्या SRT पद्धतीमुळे धान्य म्हणजे उत्पादनामध्ये जवळजवळ दीडपट वाढ झालेली आहे बऱ्यापैकी. पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा या शेती पद्धतीमध्ये आपल्याला फायदा झाला आहे असं आपण म्हणतात. तर या संदर्भातलं आर्थिक गणित याबाबत तुम्ही काय डॉक्युमेंटेशन केलेलं आहे का? म्हणजे मागच्या वर्षीचं उत्पन्न, त्याच्या मागच्या वर्षीचं उत्पन्न यामध्ये काही फरक जाणवला आणि या वर्षीच्या उत्पन्नासंदर्भात आपल्या काय अपेक्षा आहेत त्या संदर्भात थोडंसं माहिती द्या.
या पद्धतीमध्ये वर्षानुवर्ष उत्पादनामध्ये वाढ होतच चाललेली आहे. पण पारंपरिक पद्धतीचा आणि आताची SRT पद्धतीने जर तुलना केली तर पारंपरिक पद्धतीमध्ये प्रति गुंठा साधारण 30-35 किलो भात मिळायचं. पण आता नाही म्हटलं तरी साधारण 80-90च्या पुढे या प्रति गुंठा आपल्याला भात उत्पादन मिळत आहे. शिवाय इतर आम्ही भुईमूग वगैरे घेतो किंवा उन्हाळी पिकं घेतो, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कष्ट मुख्य म्हणजे आपल्याला मशागतीचा खर्च जो वाचतो आणि तो जर ह्याच्यामध्ये ॲड केला तर ह्याचं गणित अधिक बऱ्यापैकी म्हणजे रूपांतर बघितलं तर ह्याचं आर्थिक गणित तर बऱ्यापैकी आपल्याला पैसे त्या पद्धतीने वाचतातच आहेत. शिवाय मजुरांचा खर्च वाचतो आहे, खतांचा खर्च वाचतो आहे, म्हणजे कमी लागतात खतं, बी बियाणांचा प्रमाण पण कमी लागतं आपल्याला, म्हणजे अचूक बियाणं आणि अचूक आपल्याला खतं पण याच्यामध्ये लागतात. शिवाय कीटकनाशकांचा जो ती भडीमार आपण करायचो ते जर ते भेसळयुक्त म्हणजे ह्याचं विषमुक्त अन्न आपण आता खातो आहे म्हणजे अशा पद्धतीने. आणि तो खर्च पण आपण वजा केला तर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी ह्या 1.5 ते 2 पट आपल्याला उत्पादनामध्ये भर पडलेली आहे. 2018 पासून आपण भात शेती SRT पद्धतीने करत आहात. बरोबर. तर याच्यामध्ये इतर शेतकरी तुमच्याकडं प्लॉट पाहायला येत असतील, तर त्या बाबतीत त्यांच्यावर काय प्रभाव पडलेला आहे का, किंवा त्या संदर्भात तुम्ही काय नियोजन केलं आहे का? सुरुवातीला ज्यावेळी आम्ही SRT पद्धत सुरुवात केली त्यावेळी मला वेड्यातच काढलं होतं सुरुवातीला लोकांनी. कारण SRT पद्धत सुरुवातीला टोकननी करणे किंवा त्याच्यानंतर लावणी न करणे किंवा पुन्हा त्याची पुनर्लागवड न करणे अशा पद्धतीची शेती असल्यामुळे मला लोकांनी सुरुवातीला वेड्यातच काढलं. नंतर जशी ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये किंवा त्याच्या लोंब्या वगैरे जे दिसायला लागले, फुटवे वगैरे दिसायला लागले, त्याची प्रगती दिसायला लागली, त्याच्यानंतर माणसांचा ओघ इथे यायला सुरुवात झाली, माणसं यायला लागली. आणि नंतर मला विचारणं म्हणजे ते क्षेत्र SRT पद्धतीने कशी म्हणजे त्याची लागवड कशा पद्धतीने करायची किंवा कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं हे मी लोकांना सांगू लागलो. आणि असं करता करता आता नाही म्हटलं तरी पंचक्रोशीमध्ये आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये याचं बऱ्यापैकी लागवड करायला शेतकरी काहीजण म्हणजे तरुण शेतकरी तयार झालेले आहेत. शेतीसाठी महत्त्वाचं म्हणजे बी बियाणं हे महत्त्वाचं, म्हणजे वाण कोणतं निवडायचं याच्यावर पण आपल्या उत्पादन अवलंबून असतं. आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी 8 हे बियाणं मिळतं आणि त्याचं उत्पादन आणि चांगले बऱ्या प्रकारे आम्हाला उत्पादनामध्ये भर पडलेली आहे. शिवाय त्यांच्या या योजनेअंतर्गत आम्हाला ॲझोटोबॅक्टर आणि PSB याचं बियाण्यासाठी म्हणजे बीज प्रक्रियेसाठी उपयोग केल्यामुळे आणि उत्पादनामध्ये पण आणि चांगल्या पिकामध्ये पण बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि उत्पादनामध्ये पण वाढ झालेली आहे आमची. आणि भविष्यकाळासाठी भात शेती आपण SRT पद्धतीने पण करणार आहात, तर त्या संदर्भात आपलं काय नियोजन आहे त्याबाबत थोडी माहिती द्या. भात शेतीचं नियोजन म्हणजे 2 वर्षे जवळजवळ महाराष्ट्र शासन कृषी विभाग कुडाळ यांच्यामार्फत आम्हाला 2 वर्ष बऱ्यापैकी सहकार्य मिळालेलं आहे. आम्ही आता इथे या पंचकृषीमध्ये शेतकरी 10-15 शेतकरी एकत्र येऊन अशा पद्धतीची शेती करण्याचा मानस आहे आमचा. सगळेजण तयार आहेत पण आणि त्याच्यासाठी शेतकरी तयार आहेतच, त्याबरोबर आमचे कृषी अधिकारीसुद्धा बऱ्यापैकी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आमच्या या उत्पादनामध्ये त्यांचा पण बऱ्यापैकी सिंहाचा वाटा आहे. आणि कारण ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देऊन आमची जी प्रगती आहे आता उत्पादनामध्ये वाढ होणारची आणि पुन्हा शेतीचा जो कॉन्फिडन्स आहे प्रत्येक शेतकऱ्याचा तो वाढण्याचा म्हणजे वाढलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा. अरे मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या विन त्या दिव्याला तू